पिंपरी चिंचवडमध्ये काम सुरू केलं आणि पिंपरी चिंचवडमधले माझे मित्र मला भेटायला लागले. जाधव साहेब हे माझे खूप जुने मित्र आहेत. जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हापासून ते माझ्या संपर्कात असतात. वेळोवेळी माझे कानही खेचत असतात. त्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये आलो होतो. त्यांच्याशी आपण थोडीफार चर्चा करूयात. बोला दादा. सर नमस्कार. बोला. काय नाही, खूप दिवस झालं भेट नाही झाली आपली. बरं. चालू आहे सध्या तुमचं. बघितलं परवा भरणे साहेबांसोबतचा तुमचा व्हिडिओ बघितला. काल संध्याकाळचा ते कमिशनर साहेब आहेत कुठले तरी तो व्हिडिओ बघितला. पण आता दिसले तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये. मी इथं राहतो, सांगवीमध्ये राहतो मी या ठिकाणी. तुम्ही इथं येत आहे म्हणल्यावर भारी वाटलं मला. ते इकडे पण गरज तुमची फार मोठ्या प्रमाणात आहे. सुरू करतोच हे काम. आत्ताच नगरसेवकांचे नाव आणि नंबरांची लिस्ट मिळाली इकडचे पण, आणि पुढच्या आठवड्यापासून सुरू काम करीन पिंपरी. तुमचं बघितलं मी, लांडगे साहेबांसोबतचा व्हिडिओ बघितला. त्यांनी बोलताना पण त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली असं वाटतं का? नाही, गडबड कुठं झाली. त्यांनी बेसिकली काय झालं की मी मध्यंतरी बालगंधर्व पुलाच्या तिथे एक योगेश लोंढे नावाच्या गृहस्थांची एक गाडी पकडली. त्यांच्या गाडीवर आमदारांचा लोगो होता आणि त्याच्यानंतर ते स्वतः त्यांच्या मिसेस नगरसेविका आहे, बरोबर आहे. आता नगरसेविका असून आमदाराचा लोगो, परत फॅन्सी नंबर प्लेट. बरं, ती गाडी जस्ट आत्ता घेतली आहे. गाडी जस्ट आत्ता घेतली, मग HSRP नंबर प्लेट पाहिजे ना. जर नगरसेवकाचे मिस्टर ते अशा पद्धतीने HSRP नंबर प्लेट लावत नसतील आणि आमदारकीचा लोगो लावून फिरत असतील तर मग लोक अनुकरण करतात. मग त्यांच्या जीवावर जगणारे जे टगे मंडळी असते ती टगे मंडळी पण अशा आमदार खासदारांचे लोगो लावून जर फिरायला लागली तर मग अवघड आहे ना. पोलीस प्रशासन काम कसं करणार? आता स्वतः परवाच्या दिवशी मी महापौर साहेबांना भेटलो. महापौर साहेब मला म्हटले की मी यांना सांगतो, पोलीस प्रशासनाला सांगतो कारवाई करायला. अरे तुम्ही तुमच्या नगरसेवकांना सांगा ना, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा ना. नगरसेवक आणि कार्यकर्ते आटोक्यात नाही आहेत महापौरांच्या. खरे. मग त्यामुळं महापौरांना एवढंच म्हटलं की बाबा नगरसेवक जे आमदार खासदारांचा लोगो लावून फिरतायत किंवा बाबा तुम्ही HSRP नंबर प्लेट लावत नाही आहेत, तर सर राजकीय मंडळी जर नियमांमध्ये चालेल ना तर ॲटोमॅटिक त्यांचे कार्यकर्तेही चालतील आणि त्याच्यानंतर मग जनताही सुधरेल. पण प्रशासनामध्ये काम करणारे राजकारणीच जर वाह्यात वागत असतील तर जनतेकडनं काय अपेक्षा ठेवायची? खरं. आणि पिंपरी चिंचवडमध्ये बघितल्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात येते. तुम्ही ते ऑब्झर्व केलं असेल की पुण्यामध्ये ज्या प्रमाणात ट्रॅफिक पोलीस दिसतं त्या प्रमाणात इकडे दिसत नाही. आता हे महापालिकेची बिल्डिंग आहे, तुम्ही इथल्या गाड्यांचं पण सांगितलं होतं. इथं तुम्हाला नाही दिसणार ट्रॅफिक पोलीस आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये नाही दिसणार. नाही, आता बघा तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का की पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने मेट्रोचं व्यवस्थापन खूप चांगल्या प्रकारे केलं, ह्याच्यात कुठंच दुमत नाही. पण या मेट्रोमध्ये येणारा जो वर्ग आहे तो 2 व्हीलर घेऊन मेट्रो स्टेशनपर्यंत येतो, पण त्यांना 2 व्हीलर पार्किंगची व्यवस्थाच केली नाही. निदान 2 व्हीलर पार्किंगची जर व्यवस्था केली असते तर प्रॉब्लेम सुटला असता. आता मुद्दामून मी परवाच्या दिवशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या रस्त्यावर आहेत असं मी बोललो. त्यावेळेस अनेक लोकांच्या कमेंट आल्या की पंडित त्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या नाही आहेत, मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गाड्या आहेत. म्हणजे मला हेच दर्शवायचं होतं की मेट्रो स्टेशनला पार्किंगची व्यवस्थाच केली नाही आणि एवढी छोटी गोष्ट मिस कशी काय केली महापालिकेसमोर. आणि ते पण महापालिकेसमोर. बरं, महापालिका सोडा, अख्ख्या पुण्यामध्ये म्हणजे नुसतंच पिंपरी चिंचवड नाही, तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पण फिरलात तर कुठल्याच मेट्रो स्टेशनच्या इथं 2 व्हीलर पार्किंग नाही. असं नको ना. एखादा माणूस मेट्रोने प्रवास करून, आता समजा मी स्वारगेटला आलोय तर स्वारगेटला बसल्यानंतर मला पिंपरी चिंचवडला यायचं आहे तर स्वारगेटला पार्किंग तर द्या. स्वारगेटला पण पार्किंग नाही आहे. अशी परिस्थिती असेल तर पब्लिक त्याचा उपयोग कसा करणार? आणि नंतर प्रशासन, आपल्या मनोज पाटील सरांचा मी मुलाखत घेतली होती त्यावेळेस म्हटले की लोक ऐकत नाही, जनता ऐकत नाही, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करत नाही. अरे, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करण्यासाठी पहिले त्यांना बेसिक ज्या गरजा आहेत त्या तर फुलफिल करा. तो मेट्रोने प्रवास करणार तर त्याला पार्किंगची व्यवस्था तर द्या. त्याच व्यवस्था नसतील तर तो कशाला मेट्रोने जाईल? पार्किंग कदाचित अजून आपण पुढचं बोलतोय, त्याच्या अलीकडे पिंपरी चिंचवडचं बोलताना मला तर असं वाटतं इथं पाणी नाही गेले 7-8 वर्ष झालं. दिवसा काय म्हणताय? दिवसाड. आणि ते पण आता असं झाले रात्री 10ला येईल, संध्याकाळी 7ला येईल, आलं तर पहाटे 5ला येईल. म्हणजे आणि तरी सुद्धा निवांत चालू आहे. सगळी श्रीमंत महापालिका, सगळ्यात श्रीमंत महापालिका आणि या ठिकाणी पाणी म्हणजे आणि कुणीच त्याच्यावरती बोलायला तयार. पिंपरी चिंचवडमध्ये हा असा प्रकार होत असेल तर खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याचा प्रॉब्लेम असा आहे की मध्यंतरी मी पिंपरी चिंचवडमधल्या एक सिल्वर ओक सोसायटीचा मागच्याच वर्षी गुढीपाडव्याच्या आधी एक व्हिडिओ टाकला होता. गुढीपाडव्याच्या एक साधारणतः 2-4 दिवसापूर्वीच महानगरपालिकेने त्या सिल्वर ओक सोसायटीमधल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन तोडून काढल्या होत्या
आणि असा प्रकार जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं प्रशासन करत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि तुम्ही सांगताय की जर 7-8 वर्ष आले पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत, तर मग परवाच्या दिवशी महापौर साहेब मी तुमच्याशी चर्चा केली त्यावेळेस तुम्ही म्हटलात की पिंपरी चिंचवडची लोकसंख्या आत्ता 35 ते 40 लाखाच्या घरात आहे आणि ती संख्या वाढणार आहे किंवा तुम्ही वाढवणार आहात, तर त्यांना पिण्यासाठी पाणी कुठनं आणणार आहात? ऑलरेडी जी संख्या आहे त्या संख्येला तुम्ही पुरेसं पाणी देऊ शकत नसाल तर अजून अंगावर आणि उरावर घेणारी जी जनता येईल, जी लोक येतील इथं राहायला, त्यांना पाण्याचा पुरवठा तुम्ही कुठनं करणार आहात याचं उत्तर महापौर साहेबांना करावं लागेल. एनिवे मी आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात करतोय, बघू आता एक मुद्दे पब्लिकने पुढे यावेत आणि बोलावेत. सर पिंपरी चिंचवड झालं म्हणजे पुण्यानंतर पिंपरी चिंचवडला आला, खड्डे झाले, ट्रॅफिक झालं, पुढे काय मोठं काहीतरी असेल ना आता, काहीतरी पाईपलाईन मध्ये नाही म्हणजे सगळ्यांची गरज असेल. म्हणजे कदाचित तुम्हाला बीडवाले म्हणत असतील या, नगरवाले म्हणत असतील आमच्या इथं या, संभाजीनगरवाले म्हणत असतील, नागपूरवाले म्हणत असतील. नाही आता मला माझे व्हिडिओ बघून संपूर्ण महाराष्ट्रामधनंच लोकांचा मला कॉल येतात, फोन येतात की बाबा या पंडित आमच्या पण शहरांमध्ये लक्ष घाला. संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात फिरून काम करायची खूप इच्छा आहे, पण आपल्याकडं तेवढा पैसा नाही आहे. बरोबर आहे. मी अनेकदा लोकांना अक्षरशः भीक या शब्दात पैसे मागितले की थोडेफार पैसे तुम्ही द्या. जर पब्लिकनी या गोष्टीसाठी जर पैशाचा पुरवठा केला तर आपण एक काम चांगलं करू शकतो. मी तर जनतेला कॉल देतोय की तुम्ही मला दर महिना 100 रुपये द्या. तुम्ही मला 100 रुपये देणं म्हणजे तुमचं मला जाहीर समर्थन आणि तुमच्या अडीअडचणीच्या काळात माझं तुम्हाला जाहीर समर्थन, म्हणजे सबका साथ सबका विकास. तुमचं कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये काही काम असेल तर प्रोटोकॉलप्रमाणे एक अर्ज द्या. त्या अर्जासोबत तुम्ही मला दर महिना 100 रुपये देताय त्याची प्रत जोडा आणि प्रशासनाला एवढं सांगा आम्ही पंडितांबरोबर जॉईन आहे. काम नाही झालं तर आम्ही पंडितांकडे जाऊ. सरकारकडनं तुम्ही दिलेल्या अर्जाच्या 7 ॲक्नॉलेजमेंट घ्या. 7 ॲक्नॉलेजमेंटपैकी 4 ॲक्नॉलेजमेंट या 4 नगरसेवकांना द्या, एक तुमच्या हद्दीतल्या आमदाराकडे द्या आणि तुमच्या हद्दीतल्या खासदाराकडे द्या. या सगळ्यांना एवढं सांगा की आम्ही संतोष पंडितांची जॉईन आहे, काम नाही झालं तर आम्ही त्यांच्याकडे जाऊ. आलं का लक्षात? याच्यातनं जो काही पैसा जनरेट होईल त्याच्यावरनं आपण हे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत, सरकार तेवढ्याच विद्यार्थ्यांना पास करतं जेवढ्यांना ते नोकरी देऊ शकतं. तुम्ही दिलेल्या पैशातनं फेल झालेले विद्यार्थी मी माझ्याकडे कामाला लावणार आहे. या पोरांना रीतसर आपण पगार देऊयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास फेल झालेल्या विद्यार्थ्यांना, आणि सरकारच्या चुकीच्या कामावर किंवा राजकारण्यांच्या चुकीच्या कारभारावर आपण ह्या फेल झालेल्या विद्यार्थ्यांना कामाला लावणार. मला एक अशी टीम बनवायची आहे की जी जनतेच्या हितार्थ काम करेल. मला आणि कोणाला फुकट काम का करायचं? आज अनेक लोक मला म्हणतात समाजसेवक, तर मी समाजसेवक नाही आहे. काम करायला पैसा लागतो. समजा कुठं जायचं यायचं म्हटलं किंवा कुठल्याही भागाचा सर्वे करायचं म्हटलं, कुठं काम करायचं म्हटलं तर जाण्या येण्यासाठी पेट्रोल पाण्याचा पैसा लागतो ना. आणि घर हे प्रत्येकाला आहे. मलाही माझी उपजीविका आहे, मलाही माझा प्रपंच आहे. जी टीम माझ्याबरोबर काम करेल त्यांना पण त्यांच्या उपजीविका आहेत, त्यांना पण त्यांचे प्रपंच पुढं चालवायचे आहेत. त्या पोरांना पब्लिकने दिलेल्या या 100 रुपयांना आपण पगार देऊ. जर पब्लिकला जर जी टीम इथं आपल्याबरोबर काम करेल त्या टीमला जर मी पैसे देऊ शकलो, त्यांना काही उपजीविकेचं साधन देऊ शकलो तर चांगलं काम होईल. आता लोकांकडनं बऱ्याच वेळा मी प्रयत्न करतो, लोकांना म्हणतो पैसे द्या. आता लोकांनी पैसे दिले तर आपण काम करू. आणि अनेक उद्योगपत्यांकडनं पण मला ऑफर आल्या की तुम्ही काम वाढवायचं असेल तर सांगा, आम्ही फंडिंग वगैरे. पण मला नको आहे. कारण की कसं आहे, मोठमोठ्या उद्योगपत्यांकडनं जर पैसा घेतला तर राजकारण्यांसारखी अवस्था होते. त्यांच्या दारातलं कुत्रं बनून राहावं लागतं आणि मला कुणाच्या दारातलं कुत्रं बनायचं नाही आहे. मला या देशातल्या जनतेला न्याय मिळत नाही, या देशातल्या जनतेचा विकास होत नाही आहे, याच्यासाठी काम करायचं. बाकी मला इंटेन्शन्स माझे क्लिअर आहेत. मला पब्लिकला साथ द्यायची. मी मध्यंतरी तो व्हिडिओ पण टाकला होता की जनतेचं सक्षमीकरण झालं पाहिजे. आज ज्या ठामपणे मी पुढे येऊन बोलतो किंवा मी ठामपणे माझे मुद्दे मांडतो किंवा ठामपणे मी समाजामधले प्रॉब्लेम्स दाखवतो, तसं जनतेने पण दाखवता आलं पाहिजे. आज जनता घाबरते. पब्लिक बोलताना घाबरतं का? कारण की तुम्ही आता एखादा अर्ज दिलेला आहे महानगरपालिकेत किंवा राजकारण्याकडे जाऊन सांगता की बाबा असा प्रॉब्लेम आहे, तर राजकारणी काय करतो माहिती आहे का? तुम्ही ज्याच्या विरोधात जाऊन कंप्लेंट करता त्याला जाऊन सांगितलं जातं की तुम्ही त्याच्या विरोधात अर्ज टाकता की तोच तुमची बिल्डिंग लावतो. माझ्याबरोबर आत्ता पुण्यात घडलंय. कधी झालंय? आता ते प्रकार मी उघडीस आणणार आहे. मी सामंजस्याने आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर नगरसेवकांकडे मी माझी एक कंप्लेंट केली. नगरसेवकांनी ज्यांच्या विरोधात मी कंप्लेंट केली होती त्यांना जाऊन सांगितलं की संतोष पंडितांनी तुमच्या विरुद्ध आमच्याकडे कंप्लेंट. ती पोरं माझ्याकडे आली की काय रे म्हणे तू आमच्या विरुद्ध भडकवतो का? मी म्हटलं हरकत नाही, भडकायचा कशाला, तुमच्या तोंड मागून कशाला, तुमच्या समोर करीन, पुढच्या वेळेस व्हिडिओज टाकीन. आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे ना.
ज्या गोष्टी चुकतायत ना तिथं ते चुकतातच आहे, त्याला एक्सक्यूज देऊन चालणार नाही. आणि आपलं कुठं कुणाबरोबर बांधाला बांध लागून नाहीये, घराला घर लागून आहे, आपलं वैयक्तिक नाहीये, हे मला जास्त महत्त्वाचं आहे. काही लोक स्पेसिफिक, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, राजकारण्यांच्या जवळीक असल्या कारणाने राजरोसपणे उत्मात करत फिरतात, मस्ती करत फिरतात आणि त्याचा खूप मोठा समाजामध्ये प्रॉब्लेम आहे. हो. आणि अनेक पब्लिक त्या लोकांना घाबरत असतं आणि काही न बोलता गपचूप ते सगळ्याच गोष्टी सहन करत जगत असतं. आणि हा प्रकार बंद करायचा आहे आणि याच्यासाठी जनतेला एकवटायचं आहे. जनता जर एकजूट झाली ना तर आपण हा सगळा प्रकार बंद करू शकू, म्हणजे यांच्यावर वचक आणू शकू. आणि मला कुठेही म्हणजे मला माझी दहशत माजवायची नाही आहे किंवा काही नाही, मला मारामाऱ्या करायच्या नाही आहेत, पण सिस्टीम सुधारायची. आता कालच जसं तुम्ही मगाशी म्हणताय की त्या अधिकारी चा व्हिडिओ मी पोस्ट केला. आता तो स्वतः तो म्हणतोय की मी नागपूरचा IG आहे आणि त्याची गाडी प्रायव्हेट टुरिस्ट परमिट असून त्याच्यावर पांढरी पाटी. आणि मी त्याला विचारतो तर तो स्वतः म्हणतो की माझी गाडी टुरिस्ट परमिट आहे, ट्रॅव्हलची गाडी आहे, आणि नंतर म्हणतो की नाही ती गाडी प्रायव्हेट आहे. ते पण कन्फ्यूज आहे, त्यांनाही माहिती नाही की आपण एक्झॅक्टली काय करतो. आणि सरकारी अधिकारी कर्मचारी हे का धंदे करतात हे सगळं मला माहिती आहे आणि हे सगळं एक्सपोज करणार आहे मी. वेळ लागेल त्याला. मला वाटतं. आणि जर का कुठलंही सरकारी काम अडलेलं असेल तर लोक सहजपणे 1000, 10,000, कदाचित लाखभर रुपये पण देतात. द्यावेच लागतात. नाही बरोबर लागणार, आहे का? नाही लागणार. ते नाही द्यावे लागणार. बरोबर आहे. तुम्ही मला जर महिना 100 रुपये देत असाल तर मी तुम्हाला चॅलेंज देतो, तुमच्याकडं कोणी पैसे चिरीमिरी मागितली तर माझ्याकडे घेऊन ये, बाकीचं मी बघतो. मला विश्वास आहे की पब्लिकने मी जे सांगतोय त्या पद्धतीने दर महिना पैसे दिले, माझ्याबरोबर लोकांनी मला सपोर्ट केला तर एक अशी संस्था, अशी सिस्टीम अशी उभी करीन मी की नाही होणार, भ्रष्टाचार संपून टाकेल. तुम्ही मला दर महिना 100 रुपये देणं म्हणजे तुमचं मला जाहीर समर्थन नाही, माझं तुम्हाला जाहीर समर्थन. सबका साथ सबका विकास. तुम्ही मला दर महिना 100 रुपये दिल्यानंतर तुमच्याकडं कोणी चिरीमिरी मागू शकणार नाही, म्हणजे भ्रष्टाचार संपेल. मोदींचं दुसरं स्वप्न होतं भ्रष्टाचारमुक्त भारत. मी हे सगळं फक्त मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करतो. बाकी माझं याच्यात इंटेन्शन काय नाही आहे. बिचारे देशाचे पंतप्रधान एकटेच काम करत आहेत आणि त्यांना मी एक हातभार लावतोय, नाही का. आणि त्यांच्या मागं कसं आहे, अंबानी अदानी सारखा मोठा नेटवर्क आहे. मी काय छपरी, माझी काय लायकी. नाही असं नाही, तुम्ही करताय ते काम फार महत्त्वाचं आहे. 10 लाख लोकांनी, 10-11 लाख लोक जर का तुम्हाला फॉलो करतायत तर फार महत्त्वाचं काम तुम्ही करताय. मी असंच म्हणेन, पिंपरी चिंचवडमध्ये आलेला आहात त्याबद्दल आमच्याकडून धन्यवाद. थँक्यू. आणि महाराष्ट्राला गरज आहे असं म्हणूयात. मी देशाला नाही म्हणणार, आपण महाराष्ट्राला तुमची गरज आहे असं म्हणाल. तुम्ही तुमच्यासारखी माणसं, MPSCची मुलं उद्या तुमच्यासोबत जोडले जातील आणि अपेक्षा करूयात जनता तुम्ही नाही, बरीच मुलं माझ्याकडे येत असतात, माझ्याशी चर्चा करत असतात, त्यांची मतं मांडत असतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, बरेच सरकारी अधिकारी कर्मचारी पण येतात, अनेक राजकारणी पण माझ्याकडे येत असतात. लोकांना असं वाटतं हा याच्याशी जोडला आहे, तो त्याच्याशी जोडलेला आहे. पण माझ्यासमोर येऊन बसायची हिंमत तोच माणूस करतो की ज्यांनी 1 रुपया खाल्ली. आणि माझ्यापासून तोच माणूस पळतो ज्याला माहिती आहे की पंडित कधी चड्डी ओढू शकतो. आणि मला काय, तुम्हाला काय फरक पडत नाही आहे. सिस्टीम ही सगळी, म्हणजे मी तुम्हाला सांगू का, ड्रायफ्रूटची फॅक्टरी आहे. त्या ड्रायफ्रूटमधले 4 दाणे तुम्हाला खायचेत ना, खा, पण काम तर करा. खरं हां, काम तर करा. साले तुम्ही ड्रायफ्रूट पण खाता आणि साल्यांनो कामही करत नसेल ना तर महाराज मी नाही सोडणार. म्हणजे आपल्या डोक्याला ते पचणार आहे. आणि मी तुम्हाला सांगू का, आजपर्यंत जनता सहन करत आली, आता नाही करून देणार. कळलं का. आता गप्प नाही बसणार. आणि काय घेणं देणं नाही. या राजकारण्यांनी एकमेकांचा काय बळी घ्यायचा आहे, मारायचा आहे, हाणामाऱ्या करू देत, मला काही घेणं देणं नाही. मला फक्त एवढंच आहे, पब्लिकचा विकास झाला पाहिजे. पहिला कळलं का. स्पेसिफिक उद्योगपती राजकारण्याच्या जवळचा आहे म्हणून स्पेसिफिक उद्योगपत्यांची डेव्हलपमेंट व्हावी आणि सगळ्या जनतेला घोडा लावून ठेवावा. संतोष पंडितच्या डोक्यात ते बसत नाही आणि ते संतोष पंडित होऊ देणार नाही. जनतेची जर साथ मिळाली तर महाराज नागडा करून पळवीन चुकीचं काम करणाऱ्यांना. आणि तुम्ही चांगलं काम करत असाल, तुम्ही सरळ काम करत असाल तर मला घाबरायची, बोलायची काही गरज नाही. बिंदास उतरा, माझ्याशी बोला. आता मी अनेक लोकांच्या गाड्या पकडतो तर मी सगळेच व्हिडिओ पोस्ट नाही करत, पण जे अधिकारी स्वतःहून उतरून सामंजस्यपणे बोलतात, एक्सप्लेनेशन देतात, त्यांचे व्हिडिओ नाही टाकत. पण जो माणूस पळतोय त्यात माहिती ना ह्याने चुकीचं केलेलं आहे. बरोबर आहे की नाही. अनेक अधिकारी भेटतात, त्याच्यामुळं काही नाही. आता शेवटचं म्हणजे माझी उत्सुकता आहे म्हणून विचारतो, खड्डे, ट्रॅफिक आणि ह्या गाड्या ह्याच्या पलीकडे आता काय बरंच जाणार आहे. बघा, मला सगळ्या विषयामधला माझ्याकडे काही अभ्यास नाही आहे. बरोबर आहे. मी स्पर्धा परीक्षेचे जे फेल झालेले विद्यार्थी याच्यासाठीच माझ्याबरोबर काम करायला घेतो आहे. कारण की अनेक विषय आणि अनेक मुद्दे आहेत जनतेचे, त्याच्यावर काम करायचं. आणि सगळ्या गोष्टींवर मी एकटा नाही जाऊ शकत.
सगळीकडे मी एकटा नाही जाऊ शकत, मला माझी टीम वाढवायची. त्या टीम काम करण्यासाठी त्यांना जागेची गरज आहे, ऑफिसची गरज आहे, पेट्रोल पाण्याची गरज आहे. पैसा कुठून आणू? माझा बेसिक प्रॉब्लेम पैसा आहे. पब्लिकनी जर दर महिना 100 रुपये द्यायला सुरुवात केली ना, चित्र पालटून टाकीन शब्द आहे माझा. आणि फोपाट्या नाही मारत आहे, प्रयत्न करतोय ना. आणि आजपर्यंत जे काही 2-2.5 वर्षात मी जे काही प्रयत्न केले ते सक्सेस झालेले तुम्ही पाहिलेत ना, बरोबर आहे. आणि जो घोडा रेसमध्ये जिंकताना दिसतोय त्या घोड्यावर तर पैसे लावा. आपण बघितलं ना, ते लॉ कॉलेज रोडला आपण पहिल्यांदा भेटलो होतो. तुम्ही तो खड्डा होता, त्याला हार लावला होता, रांगोळी टाकली आपली होती, तिथंच गाठभेट झाली होती. आणि 2 तासांनी तो खड्डा तिथं रिपेअर झालेला होता. पिंपरी चिंचवडमध्येही असंच काहीसं होईल, महाराष्ट्रामध्ये होईल अशीच नाही. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र पहिले सुधारायचं आहे. सगळ्यात पहिले माझा जन्म पुण्यातला आहे, पुण्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्याची पहिले आपण काम करूयात. आणि हळूवार पुण्याचं काही आपण चांगलं काम करू शकलो तर मग हळूवारपणे पुढं वाढवण्याचा प्रयत्न करूयात. पण माझी अशी मनापासून हात जोडून पब्लिकला इच्छा आहे की दर महिना फक्त 100 रुपयाची भीक द्या. तुम्ही मला दर महिना 100 रुपयाची भीक दिली ना, महाराज परिस्थिती पलटून दाखवीन, हा शब्द आहे माझा तुम्हाला. थँक्यू. थोडंसं वेगळं बोलतो. बरं, तुम्ही भीक जरी म्हणत असते, मला वाटतं की हे फार मोठं कार्य आहे, माहिती आहे का? आपल्या इथं देश सुधारण्यासाठीचं, देशाला हातभार लावण्यासाठीचं. आणि पंतप्रधान महोदयाने जे स्वप्न पाहिले त्याच्यासाठी तुम्ही झटताय, तर ह्याच्यामध्ये तुमचं सुद्धा योगदान येऊ द्या असं मी म्हणतो. धन्यवाद. थँक्यू. 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 बाकी तुम्हाला माझ्याबद्दल काय मत आहे? संतोष पंडित हा माणूस कसा वाटतो? सर, कसं आहे सांगू का, स्वतःला जी करायची इच्छा असते ना, हां, ते माणूस जे करू शकत नाही ते सगळं तुम्ही करता. बरं, मग त्याच्यात जो आनंद होतो ना, तो आता शब्दात कसा मांडायचा? नक्की. प्रत्येकाला वाटतं ना, खड्डा दिसला, कळत नाही का इथं खड्डा आहे, पण आपण काहीच करू शकत नाही. ट्रॅफिक दिसते, सगळं दिसतंय. माझी अशी पब्लिकला मनापासून इच्छा आहे की सोशल मीडियाचा वापर प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनी फक्त हॅपी दिवाळी आणि हॅपी दसऱ्यासाठी रिझर्व ठेवलेला आहे. बरोबर आहे. आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला तुम्हाला जिथं जो प्रॉब्लेम दिसेल त्याचे व्हिडिओ शूट करा आणि सोशल मीडियावर टाका. बरोबर आहे. सोशल मीडियावर सोशल इश्यू एक्सपोज करायचं काम प्रत्येक देशातल्या जनतेने करा ना. संविधानाने आपल्याला बोलायचा अधिकार दिला आहे. सोशल मीडियावर बोला. माझा चॅलेंज देतो मी जनतेला की सोशल मीडियावर जसे जसे प्रॉब्लेम दाखवायला सुरू कराल ना, तेव्हा हे राजकारणी भूतकाळामध्ये जगणं बंद करतील. नाही, राजकारणी लोक पण म्हणजे अगदी नगरसेवक, सरपंच, हे सगळेजण जे आहेत, कुठेही गेलो, प्रत्येक हारतुऱ्याचा, प्रत्येक फोटोचा, प्रत्येक भेटीचा, प्रत्येक गाठीचा, ह्याला भेटलो, त्याला शुभेच्छा दिल्या, ह्या 10व्याला गेलो, त्या 13, हे सगळे टाकतात. तर सगळ्यांनी टाकलं पाहिजे, नागरिकांनी पण टाकलं पाहिजे. अरे आम्हाला त्रास होतोय, टाकलं पाहिजे. येस. माझं तेच म्हणणं आहे की सोशल मीडियाचा वापर करा आणि हे जिथं काम करताना कमी पडतायत ते दाखवा ना, आणि त्यांना त्यांची कामाची जाणीव करून द्या. सोशल मीडियाचा त्याच्यासाठी वापर झाला पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं. येस सर. ठीक आहे. थँक्यू. चला, भेटून बरं वाटलं. असेच येत जा, आता पिंपरी चिंचवडमध्ये भेटतच राहू. आता तुम्ही आणि तुमच्या व्यतिरिक्त या पुण्या पिंपरी चिंचवडमधल्या सगळ्या जनतेला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्हाला जर माझ्यासोबत अशा चर्चा करायची असतील, गप्पा मारायच्या असतील, तर माझी वेळ घ्या, या चर्चा करा. आपण फक्त पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या विकासासाठी काम करतो. आपण सबका साथ सबका विकास करणार आहोत आणि याच बरोबरीने भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी मोदींना सपोर्ट पण करणार आहोत. येस. थँक्यू. येस सर. थँक्यू.